Now in this question we need to find the value of C for Rolle's theorem. म्हणजे आपल्याला Rolle's theorem यूज करून C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर Rolle's theorem चं डायरेक्टली शेवटचं स्टेटमेंट आपलं असं असतं f dash of c is equal to 0. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये c ची व्हॅल्यू पुट करतो. तर f dash of x आपला काय येईल बरं? तर f dash of x आपला sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x असेल. इक्वल टू आपण जर 0 केला आणि x ची व्हॅल्यू c टाकली तर cos c मायनस sin c इक्वल टू 0 असं आपण लिहून घेऊ शकतो. मायनस sin c तिकडे गेला प्लस झाला, सो वी गेट cos c इज इक्वल टू sin c. cos c ने जर तिकडे डिवाइड केलं तर आपल्याला sin c आपण cos c इक्वल टू 1 दॅट इज tan c इक्वल टू 1 आपल्याला इथे भेटला. 0 to 2 पाय मध्ये आपल्याला c ची व्हॅल्यू काढायची आहेत. तर tan ची व्हॅल्यू 1 कधी असते बरं? मग आता नीट लक्ष देऊन बघा. आपल्याला tan ची व्हॅल्यू 1 कुठे असते? π/4 ला. या फर्स्ट क्वार्टर मध्ये π/4 ला tan ची व्हॅल्यू आपली 1 असते. तर अजून पॉझिटिव्ह कुठे असते? फर्स्ट क्वार्टर आणि थर्ड क्वार्टर मध्ये आपल्या tan ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. देअरफॉर आता फर्स्ट क्वार्टर मध्ये अँगल भेटला, थर्ड क्वार्टर मध्ये आपण कसा अँगल काढतो? पाय प्लस हा थिटा म्हणजे π/4 असा अँगल काढत असतो. पाय प्लस π/4 आपला 5π/4 आन्सर येत असतो. म्हणजे 5π/4 आणि 5π/4 आपला आन्सर आला. सो ऑप्शन सी इज करेक्ट.